करवावहे तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहे। ओम शांति शांति शांति। श्री राम जय जय राम। 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 श्री राम जय जय राम।
श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय जय राम, श्री राम जय राम, श्री राम जय 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 जय राम। जय जय रघुवीर समर्थ। शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे, वशिष्ठा परिज्ञान योगेश्वरासे, कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार मासा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। अलंकापुरी पुण्य भूमि पवित्र, जिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठविता महापुण्य राशी,
नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय. आज आता ओंकार साधना होईल आणि त्याच्यानंतर आज महिन्याचा शेवटचा रविवार आहे, त्यामुळे आपण जुना दासबोध पाहतोय, तर त्यातले समास 1 आणि 2 याचं वाचन होईल आणि मग नंतर डॉक्टर करा निरूपणाला सुरुवात करतो. जय श्रीराम. नमस्कार. आपण आता ओंकार साधनेचा अभ्यास करणार आहोत. सुरुवात प्राण आकर्षण क्रियेने करणार आहोत. आपण जिथं बसलेला असाल तिथं कम्फर्टेबली बसा. खाली बसला असाल सुखासन, अर्धपद्मासन किंवा पद्मासन किंवा वज्रासन. खुर्चीत बसला असाल तर ताट बसा. बॅक स्ट्रेट, नेक स्ट्रेट, नासासमोर, डोळे बंद. ब्रीथ इन करताना मनातल्या मनात सो म्हणायचं आहे. ब्रीथ आउट करताना मनातल्या मनात थम म्हणायचं आहे. सो हम, 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 सो 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 स्टॉप. पण 5 वेळा ओंकार करणार आहोत. सुरुवातीला 3 वेळा ओंकार, नंतर 1 मिनिटाचं ध्यान, त्यानंतर 2 ओंकार. आपला जेवढा श्वास आहे त्या श्वासाचा अर्धा श्वासात उ म्हणायचं आहे आणि राहिलेल्या अर्ध्या श्वासामध्ये मकार करायचं, म्हणजे म. आध्यात्मिक प्रगतीसाठी मकार जास्त केलेला कधीही चांगला. ओंकार घंटा नदीसारखा दीर्घ असावा आणि तेलाच्या धारेसारखा संतत असावा. एक्झेल, घर्षण निघतो पूरक. 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 शांत, शांत, शांत. आपण जर तो ओंकारचा नाद केलेला आहे, ओंकारचा जो ध्वनी केलेला आहे, तो मनातल्या मनात आठवून साठवण्याचा प्रयत्न करा. छातीच्या मध्यामध्ये अनाहत चक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन चेस्ट एरिया वेअर अनाहत चक्र इज सिच्युएटेड. तिथं जर दिसत नसेल तर भ्रूमध्यामध्ये 2 भुवयाच्या मध्ये आज्ञाचक्र आहे, तिथं अंगुष्ठ मात्र ज्योती बघण्याचा प्रयत्न करा. ट्राय टू व्हिज्युअलाइज थंब साइज ब्राईट फ्लेम इन बिटवीन आयब्रोज वेअर आज्ञाचक्र इज सिच्युएटेड. बाहेरच्या वातावरणाला पूर्णपणे विसरून जा. जी ज्योती आपण बघण्याचा प्रयत्न करत आहोत ती आत्मस्वरूप आहे. आत्मस्वरूपाशी एकरूप होण्याचा प्रयत्न करूयात.
परत एकदा 2 वेळा ओंकार घर्षणयुक्त पूरक. पूरक. दोन्ही हाताचं घर्षण. जी ऊर्जा आपण ओंकार साधनेच्या अभ्यासातून मिळवली त्या ऊर्जेचं संचालन पूर्ण शरीरभर करूया. दोन्ही हाताने चेहरा कप करूया. हरि ओम. जय श्रीराम. जुना दासबोध 21 समासी दासबोध काल एक कॉपी सब कॉपी आपल्या ग्रुपमध्ये शेअर केली आहे, कोणाला जर रेफरन्ससाठी हवे असेल तर. समास 1 मंगलाचरण. श्रीराम समर्थ. श्रीराम. मन मी तुने निर्भुजले, स्वामींच्या पदी मिसळले, ऐक्यरूपी स्वयची जाहले पद आपण श्रीराम. स्वामी सेवकपण वावो, जानावा तो स्वामी रायो, ऐसी या निजपती ठावो भाग्यानुसार श्रीराम. शब्दी निशब्द जाहले, उच्छिष्ट भावने खादले, ते अभ्यंतरी बैसले स्वयंभूत रूप श्रीराम. सृष्ट साराचे ही सार, भावले अक्षय्य पार, तया सुखाचे उद्धार येती स्वानुभवे श्रीराम. वायुचनी बळे शब्दासी, सामर्थ्ये होये निश्चयेसी, तैसी सद्गुरु कृपा मानसी उद्गार काढती श्रीराम. सद्गुरु कृपेचे निहावे, विवेक मुळाकडे धावे, तेने ऐक्य सिंधू हेलावे स्वानंद सुखे श्रीराम. तया सिंधूच्या आनंद लहरी, शब्दी निशब्द भरोवरी, तेने प्रताप वैखरी वधूची लागे श्रीराम. वेष्टीत शिष्य तारांगणी, सद्गुरु पूर्णचंद्र गगणी, प्रगट झाला निज किरणी, दिशा धवळवल्या श्रीराम. मिरवत जाता अंतराळी, प्रभा फाकली धुवमंडळी, तेने सुखे निज कल्लोळी, सिंधू उचंबळे पाहे श्रीराम. भरिते दाटले सागरी, उचंबळोनी फुटल्या तरी, महानदी सीमाघारी दाटी झाली श्रीराम. उदक चढले अळुमाळ, फुटले वाहती खळाळ, तेने बळी सरिता जळ, उपराटे वाहे श्रीराम. तैसी वृत्ती स्वरूपी मिळाली, मिथ्यत्वे माघारी मुरडली, सिंधू जैनी लोटे आली, जेथील तेथे श्रीराम. आनंद सिंधू चंबळला, तेने ब्रह्मगोळ बुडाला, उडगणेसी मयंक झाला, सिंधूची आघवा श्रीराम. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ, अवघे भरले औक्षभ जळ, मंगळ मातेचे ढेकुळ, विरवून गेले श्रीराम. कैचे दैव कैचे दानव, कैचे जीवपणे मानव, आकार विरून या सर्व, निराकार झाला श्रीराम. बुडविला सिंधुनी सागर, प्राणी पावले पहिल पार, गुरु भक्तास उतार, पाये वाटे झाली श्रीराम. जे सपुळ बुडाले, तेचे साचार तरले, जे बुडत बुडता वाचले, ते बुडाले कल्पकोटी श्रीराम. येथे जो जीवेची मेला, तो कल्पकोटी जियाला, जो जीवितवासी भ्याला, तो मरतची गेला पुन्हा पुन्हा श्रीराम. येथे जे साकडी पडिले, तेचे निश्चितार्थे बुडाले, स्वानंद सिंधूत बुडाले, तयास भय नाही श्रीराम. मी सिंधू ऐसे जडले, तेव्हाची खडेपण आले, सिंधू सांडून बाहेर पडले, कठीणपण लवण श्रीराम. सिंधूजाची अंश लवण, परी एक देशी पावेशीन, पुन्हा त्यासी सिंधू विन, विश्रांती नाही श्रीराम. सिंधू माझी जळचरे, जिता ती तिने तिचे आधारे, परंतु बापुडे अविचारे, सिंधू होऊन ती श्रीराम. होतो खंडपणे फुटलो, सद्गुरूने जीवन केलो, आलो गेलो आणि बोलिलो, तो मी नव्हे सर्वथा श्रीराम. ऐसा माझा सद्गुरु स्वामी, तोडून टाकेली माझी मी, आपुले आणि पतयुग्मी,
ऐकिता केली श्रम. आता पुढील समासी निरूपण. जो भास्कर रविभूषण सर्वात्मा गुण वंदिन कोदंडधारी श्रम. सवन होतान धरावे धीर. आठवे रामचंद्र उदार. रघुनाथ ध्यानी तत्पर. श्रोते होत आता श्राम. इति श्री रामदासे राम. पुढे वर्णिला पूर्ण काम. मानस पूजेचे वर्म. प्राप्त होय जेणे श्राम. समास दुसरा रघुनाथ स्तवन. श्रीराम समर्थ श्रीराम. ऐसा सर्वात्मा राजाधीश. सकळ पाहती सावकाश. येथे पिसाट रामदास. उभा से दीनरूप श्रीराम. रामचंद्रा तुझा वियोग. ऐसा नको रे प्रसंग. तुझ कारणे सर्व संग. व्यक्त केला श्रीराम. रामा तुझिया स्वामीपणे. मी हे ब्रह्मांड मानी ठेंगणे. स्वामी तुझ विन कोण जाणे. अंतरामुचे श्रीराम. तुझ विन मज माया. काही नाही रे रामराया. आम्हा अनाथा कासया. उपक्षेसी श्रीराम. तुझ समुदाय दासांचा. परी आम्हासी स्वामी आणिक कैसा. तुझ कारणे जीवलगांचा. संग सोडिला श्रीराम. सगुण रघुनाथ मृदल. माझे तुकेची भांडवल. कास धरुनी टाकीन पैल. पार भवाचा श्रीराम. आता वंदिन सकळ श्रोते. जया पासव जाहले वक्ते. जे ब्रह्मसुखाचे वविते. आदरे करुणी श्रीराम. जे विवेक रत्नाचे आगर. जे साहित्य सिंधूचे जलचर. जे वृत्ती किरणांचे दिनकर. सर्वांग श्रोते श्रीराम. जे तार्किक विषयी वरिष्ठ. जयांचे सर्वही उच्छिष्ट. तया पुढे मी कनिष्ठ. काय बोलू श्रीराम. जे काही म्या आठवावे. ते जयासी पूर्वी सठावे. तेथे ज्ञानपणे बोलावे. काय हो आगळे श्रीराम. जैसा विधी प्रतिमुका. हरी बोलायाची अवाका. तैसी मज आठवली रंका. बुद्धी वकृत्वाची श्रेयम. परमज एक आठवले. जे सर्व सज्जनांचे केले. तरी माझे काय हो गेले. पूर्वीचा आहे श्रीराम. आता आधीचा आठवा पाठ. आपुले जाणूनी करती नीट. माझे चुकले कटपट. मी पणाचे श्रेयम. जे बोलिले वेद पुराणी. ते म्या ऐकले सांगणो वांगणी. ऐक सांगतो कहाणी. संसाराची श्रेयम. भोजन करते हो ऐका. हे या प्राकृताची टीका. अन्नासी चाड तरी नका. शब्दी गुंतो श्रीराम. आज्य म्हणता प्राप्त झाले. तूप म्हणता तेची आले. तैसा अर्थ इच्छिता लाथले. श्रोतया ब्रह्मश्रेयम. अहो प्राकृत बोली. परी संस्कृताची ऐकिता आली. जानोनी कथा श्रवण केली. पाहिजे श्रोती श्रेयम. म्हणून श्रोती सावधान. करावे श्रवण मनन. प्रयत्ने विन लाभे निदान. तरी अवश्य घ्यावे श्राम. काही एक गुज गाढे. प्राणी असी लाभे धड पुढे. जरी गडे निवाडे. श्रवण मनन श्रेयम. त्रया श्रवणाची पुनम. वृत्त श्रोत्यांचे लक्षण. पुढील या समासी निरूपण. हेची आहे श्रीराम. इति श्री रामदास रामदास म्हणे. श्रोता अवधान देणे. तुमची उभयता लक्षणे. सांगिजे ती श्राम. श्रीराम समर्थ श्रीराम. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. आवाज बरोबर येतोय की नाही थोडस. पण मोबाईल वरनं करतोय मी आज. हो येतोय, व्यवस्थित येतोय डॉक्टर साहेब. हा थँक्यू. तर जय जय रघुवीर समर्थ. गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरुदेव महेश्वर. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे. यो जातो मरुदंशजो क्षितितले संबोधयं सज्जनाम्. ग्रंथं यो रचयन् सुपुण्यजनकं श्रीदासबोधादिदम्. यत्कीर्त्या पठनेन सर्वविदुषां स्वान्तापहारी सदा. सोऽयं मुक्तिकरो सदा विजयते श्रीरामदासं गुरु.
गुरुब्रह्मा गुरुविष्णू गुरुदेव महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. जय जय गुरु. आपल्या सर्वांना नम्र अभिवादन. दासबोधामध्ये किंवा असं म्हणूया आपण समर्थ वाङ्मयामध्ये समर्थांची काही लघु वाङ्मय आहेत. 11 लघु काव्य त्यांची आहे आणि 11 लघु काव्य अशी गणली जातात. आणि त्या गणनेमध्ये जो सर्वात दीर्घ काव्य जे आहे त्याला आपण दीर्घ लघु काव्य म्हणूया आणि त्याचं नाव जुना दासबोध. आता जुना दासबोध का म्हटलं तर जो आहे तो त्यांनी समर्थांनी आपल्या जीवन काळामध्ये पहिल्यांदा जो लिहिला होता तीर्थयात्रापूर्वी त्याला त्यांनी जुना म्हटलं, जो की त्यांच्या साधन काळानंतर लिहिला गेला होता. म्हणून त्याच्यामध्ये बरचसं अध्यात्मपर त्या ठिकाणी चिंतन आहे, सगुण रामाचं चिंतन आहे. आणि असंही सांगतात की त्यांचा जो शिष्य उद्धव स्वामी होता त्याच्याकरता त्यांनी जणू की हा जुना दासबोध त्याला सांगितला गेला. जसं आपण कल्याण स्वामींनी नवीन दासबोध लिहिला आपण असं म्हणतो यांनी सांगितलं आणि त्यांनी लिहिलं, तर त्याप्रमाणे या ठिकाणी आपण असं म्हणूया की त्यांच्या पुरस्चन काळानंतर त्यांना जो आत्मानुभव झाला होता त्यावेळेस त्यांचा उदय स्वामी जो पहिला शिष्य होता त्याला त्यांनी उपदेश या दासबोधात केला आहे असं आपल्याला जे आहे तो इतिहास सांगतो. असं आहे की सर्वप्रथम रचना त्यांनी करुणाष्टकाची केली असं सांगतात. त्या तळमळीतून त्यांनी जो आहे हा जुना दासबोध लिहिला आणि त्याच्यानंतर जे आहे ते आत्माराम त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. कारण आत्मारामामध्ये त्यांनी असं म्हटलंय की दासबोधात जे सांगितलं त्यांनी काम झालं नाही असं वाटतंय आणि म्हणून जे आहे त्यांनी काय केलं तर म्हणून जे आहे ते परत हा म्हणून आत्माराम त्यांनी लिहिला असं त्यांना म्हणायचं आहे. नवीन दासबोधामध्ये जवळजवळ 7,751 उभ्या आहे. जुन्या दासबोधामध्ये 1,340 उभ्या आहेत. नवीन दासबोधामध्ये दशक आणि समास अशी रचना केली आणि जुन्या दासबोधामध्ये फक्त समासच आणि 21 समास असं त्यांनी म्हटलं. 21 समास नाव टायटल मध्ये त्या एका ठिकाणी येतं असं काही भाष्यकारांचं म्हणणं आहे. म्हणजे समर्थ संप्रदायाचे जे शुभचिंतक आहे त्यांचं म्हणणं आहे आणि काही सुनीलजींचं असं म्हणणं आहे की जुना दासबोध किंवा 21 समास दासबोध हे नाव असं कुठे त्यांना त्यांच्या अभ्यासामध्ये त्यांना आढळलं. जुना दासबोध जो आहे तो आत्मिक उन्नती करता उद्धव स्वामी करता गेला होता. त्यामुळे नवीन दासबोध जो आहे तो सर्व जन कल्याणार्थ लिहिला गेला. कारण त्यावेळेस पहिल्या याच्यामध्ये त्यांचं आत्मचिंतन होतं पहिल्या वेळेस आणि दुसऱ्या वेळेस आत्मचिंतनाबरोबर त्यांचा तीर्थयात्रा आणि संबंध भारताची यात्रा अशा प्रकारचं ते बॅकग्राऊंड होतं. म्हणून लोकोद्धाराच्या चिंतने करता त्या समासामध्ये व्यवहारात कसं राहावं, लोकांचा उद्धार कसा व्हावा, आत्मचिंतनाच्या शिवाय अशा प्रकारचे जे आहे ते सर्वांचं स्वरूप आहे असंही म्हणायला आपल्याला हरकत नाही की हे आत्मिक चिंतन जे आहे ते जुन्या दासबोधात आणि अहिक आणि पारलौकिक वाटचालीचा मार्गदर्शन हे नवीन दासबोधामध्ये अशा प्रकारचे काही थोडेफार त्याच्यामध्ये जे आहे ते आहे. जेव्हा जुना दासबोध लिहिला त्यांचं वय काहीतरी 20-22 असावं. तर आता आपण वाङ्मयाकडे जर गेलो तर वाङ्मयाकडे जाताना समर्थांचं वैशिष्ट्य थोडस असं दिसतं मंगलाचरणाबद्दल. त्यांनी मंगलाचरण या ठिकाणी केलं आहे का काय की
कोणत्याही काळामध्ये शास्त्राकडे जर पाहिलं तर मंगलाचरण करण्याची ही पद्धत जी आहे ते आस्थागायत आहे, तो शिष्टाचाराचा भाग आहे. कपिल सूत्रामध्ये असं लिहिलं आहे की मंगलाचरण शिष्टाचारातून प्रदर्शनात श्रुती निश्चित, श्रुती म्हणजे श्रुतीमध्ये असं लिहिलेलं आहे की मंगलाचरण जे आहे ते हा शिष्टाचार आहे आणि ते केलं पाहिजे. ग्रंथारंभी नमन करणे योग्य आहे. ती मंगलाची उपयुक्तता आहे, सफलता आहे, युक्तता आहे, सर्व शास्त्र मान्य आहे हे सूत्र जे आहे ते. आणि असंही त्यांनी म्हटलेलं आहे नंतर की म्हणे ते जर नाही केलं तर म्हणे जे आहे ते कदाचित तो ग्रंथ पूर्ण होणार नाही, असंही त्याच्यामध्ये सांगितलंय. पण आता अपवाद शेवटी आहेच त्याच्याकरता. म्हणजे भावात रामायण श्री एकनाथांनी लिहिलं, पण त्यांनी जे आहे ते मंगलाचरण केलं होतं, पण ते पूर्ण झालं नाही. गावाला ते पूर्ण करावं लागलं. विद्यारण्य स्वामींनी सुद्धा जे आहे ते त्या ठिकाणी जे आहे ते काय केलं होतं, तेवढे मंगलाचरण केलं होतं, पण त्यांनाही ते पूर्ण करायची हे झाली नाही, म्हणजे वेळ आली नाही असं. तर काय की हा एक ती प्रथा आहे, ती प्रथा समर्थांनी या ठिकाणी पाळली नसेल, पण ग्रंथकार असं म्हणतात त्या ठिकाणी की त्यांनी त्याची जरी त्यांनी आरंभी नमन केलेलं नाही तरी जे आहे ते त्यांनी त्याचं बाहेरून नमन काही केलं असावं, अशा प्रकारची आहे. ग्रंथाच्या बाहेर त्याचे मंगल केले असले पाहिजे असंही न्यायशास्त्र आपल्याला सांगतं. तर सांगायचं तात्पर्य असं की आता मंगलाचरण जेव्हा आपण करतो तर मंगलाचरण कशा प्रकारचं असतं, तर आपण आशीर्वाद रूप एक मंगलाचरण असतं. म्हणजे स्वतःला आणि शिष्याला इच्छित वस्तू प्राप्त व्हावी असं त्याच्यामध्ये प्रार्थना असते. भगवंताला प्रार्थना असते की तुम्ही आशीर्वाद द्या आम्हाला, अशा प्रकारचा आशीर्वाद मंगलाचरण. नमस्क्रिया रूप असतं की आपला कमीपणा दाखवून आणि भगवंताला प्रार्थना करायची की आम्ही तुला नमस्कार करतो, आमचे इच्छित फल आम्हाला दे. आणि वस्तुनिर्देश रूप एक मंगलाचरण असतं. त्याच्यामध्ये काय की म्हणजे ते आत्मतत्वाला दाखवून जे आहे ते आत्मतत्वाला उद्देशून आत्मतत्वाला जे आहे ते नमन केलं जातं, त्याला ते वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण असं म्हणतात. म्हणजे परमेश्वराचा ब्रह्माचा निर्देश करतो. नमस्क्रिया रूप म्हणजे जे आहे ते नमस्कार करायचा की स्वतःच कमीपणा दाखवून. याच्यामध्ये एक जे आहे ते ज्ञानेश्वर महाराजांचं एक ओवी आहे. त्यांनी नमस्कार करून जे आहे ते भगवंताला नमन केलंय, मंगलाचरण केलंय ज्ञानेश्वरीचं. आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की जे आहे ते एरवी तरी मी मूर्ख जरी झाला अविवेकू, अशा प्रकारचं स्वतःला म्हटलेलं आहे. तुम्ही स्वतःकडे कमीपणा घेऊन भगवंताला नमन करणं. आता हे सर्व मी का सांगतो या ठिकाणी की मंगलाचरणाबद्दलचं थोडस आपण जेव्हा ज्ञानेश्वरी सुरुवात केली होती त्यावेळेस सर्व पाहिलं होतं माझ्या लक्षात येईल. आणि परत एकदा मंगलाचरणाचं जे आहे थोडासा एक अंदाज आपल्याला या ठिकाणी असायला हवा. पहिले बोललो नव्हतो, जुना दासगुराचं जेव्हा आपण सुरुवात केली 2 आठवडे झाले, म्हणजे 2 टर्न झाले, आता तिसरा टर्न आहे मला वाटतं, त्यावेळेस नव्हतं केलं. आणि मंगलाचरण जे आहे ते प्रारंभी पण होऊ शकतं, मध्यस्थानी पण होऊ शकतं आणि शेवटी पण होऊ शकतं. तर असं मंगलाचरण या ठिकाणी समर्थांनी जे आहे ते केलेलं नाहीये या ठिकाणी. आणि त्यांनी आपल्या जे आहे ते मंगलाचरण जे आहे ते आपल्या म्हणजे त्यांच्या स्टाईलनी, म्हणजे कारण दासबोधामध्ये सुद्धा असं मंगलाचरण दिसत नाही. पण जुन्या दासबोधामध्ये श्री सुनीलजी असं म्हणतात या ठिकाणी की म्हणे या ठिकाणी मंगलाचरण दिसत नाही, पण शेवटल्या समासामध्ये, जुन्या दासबोधाच्या शेवटल्या समासामध्ये पहिली जी ओवी आहे त्याच्यामध्ये त्यांनी असं लिहिलंय की पहिले समास निरूपण लिहिले आहे मंगलाचरण, गणेश शारदा सद्गुरु पुढील ऐका. तर त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की असं तरी झालं की ते जे आहे ते काही म्हणजे गहाळ झालं वगैरे असं त्यांना म्हणायचं. म्हणजे असं नाही की काही ओव्या अजूनही आपल्याला सापडलेल्या नाहीये जुन्या दासबोधाच्या, असं श्री सुनीलजींनी या ठिकाणी आपली शंका व्यक्त केलेली आहे. आणि त्याचं दुसरं त्यांनी असंही एक आर्ग्युमेंट दिलेलं आहे की आपण जर पाहिलं तर इतर जुन्या दासबोधाचे जे इतर समास आहे त्यांची संख्या आणि ह्या पहिल्या याची समासाची संख्या जी आहे ती फार फरक आहे त्याच्यामध्ये. म्हणजे सगळे समास 50 पेक्षा अधिक ओव्यांचे आणि हा जो समास आहे तो 27 ओव्यांचा. तर सांगायचं तात्पर्य असं या ठिकाणी की म्हणजे पुढे आपल्याला गहाळतनी झाल्या असंही त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. व्हॉट एव्हर इट इज,
म्हणजे आता हे सर्व काय की काही मी या ठिकाणी रिव्हिजन आहे मागच्या वेळेसचं काही पॉइंट्स, आणि काही पॉइंट्स या ठिकाणी नवीन आहे. आणि आपण जे आहे ते पहिली जी ओबी आहे मंगळाचरणाची जी पहिली ओबी त्याच्याकडे आपण जाणार आहोत. आणि ही पहिली ओबी जी आहे ती काय तर म्हणे मन मीपणे निर्बुजले, स्वामीच्या पदी मिसळले, ऐक्य रूपे स्वयचे झाले पद. आपण ही ओवी पाहिली, चिंतन झालेलं आहे. फक्त मला याच्यामध्ये एवढंच सांगायचं की पदी आणि पद हे दोन शब्द फार महत्वाचे. स्वामीच्या पदी मिसळले म्हणजे रामचंद्रांना ते अनुसरून असं म्हणतात ते रामचंद्राच्या चरणावर काय केलं की माझं मी पण जे आहे ते शरणागत, म्हणजे माझं मी पण जे आहे ते मी त्यांना दिलं. त्यांच्या माझं मी पण, माझा अहंकार, माझं मस्तक मी त्यांच्या चरणावर ठेवलं. नुसतंच ठेवलं नाही, पदी मिसळले. मग पदी मिसळले झाल्यानंतर काय झालं की ऐक्यरूपे, ते ऐक्यरूपाने झालं. म्हणजे राम आणि दास दोघे पहुडले रामी, तेही बोलाव्या तुझा न नुरे धा. म्हणजे ते दोघं ऐक्यरूप झाले. आणि मग काय झालं, अवस्था कशी झाली त्या ठिकाणी तर म्हणे ऐक्यरूपे स्वयचे झाले जेव्हा, तेव्हा पद आपण जे लिहिलंय त्याचा अर्थ हा झाला की त्यांना आढळ पदाची अवस्था प्राप्त झाली. म्हणजे ते एकरूप झाले, आढळ पदाला प्राप्त झाले. आणि जे आहे ते पदद्वयाच्या नमनास गेलो, पदद्वयापासून मुक्त झालो. आणि त्याचेनी गेले पद मीपणाचे, आणि त्याचे पुढे कान धरून नाच. म्हणजे गुरु समोर गेलो, रामरायासमोर गेलो, आणि रामरायासमोर जे आहे ते काय म्हणजे त्यांना नमस्कार करायला गेलो, आणि मी एकरूपच त्यांच्याशी होऊन गेलो. अशा प्रकारचं जे आहे ते सुरुवातीला त्यांनी जे आहे ते असं जसं की वस्तू, जसं मी म्हंटल आता की वस्तुरूप निर्देश असं जे मंगलाचरण आहे ते या ठिकाणी म्हणायला हरकत नाही. आपण समजून घ्यायला पाहिजे की वस्तू निर्देश रूप जे स्तवन आहे ते अशाच प्रकारचं आहे की आत्मस्वरूपाला धरून ते आहे. मग तशा प्रकारचं मंगलाचरण आपण या ठिकाणी त्याला म्हणू शकतो. तर ही जी पहिली ओवी आहे जी आपण पहिले पाहिली आहे की ह्याचं महत्व जे आहे ते हे आहे, जे आहे ते ऐसा सद्गुरु पूर्णपणे हे भेदाची कडसवी, आणि ते हे विन लोटांगणी तया प्रभूची. म्हणजे दोन्ही एकरूप त्या ठिकाणी झालेलं आहे अशा प्रकारचं ते आहे. म्हणजे देहबुद्धी ते आत्मबोधे करावी, देहबुद्धी जी आहे आत्मबोधे करावी कशी तर म्हणे विवेक येत या वस्तूची भेटी आहे. म्हणजे विवेक करून जे आहे ते काय करायचं तर म्हणजे देहबुद्धीची आत्मबुद्धी करायची. म्हणजे ह्या ओवीचा जो अर्थ आहे तो अशाच प्रकारचा या ठिकाणी आहे. त्याच्यानंतर मग स्वामी सेवक पण व्हावं, जाणा तो स्वामी राहावं, ऐसिया निजपदी ठावो, भाग्यानुसार झालं. शब्दी निशब्द झाले, उच्चिष्ट श्रवणे खादले, ते अभ्यंतरी बैसले, स्वयंभू बोधरूप. काय की श्रवण करून 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 श्रवण करून 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 काय होतं तर म्हणजे मायेविना माहेला विश्रांती ठावं, अशा प्रकारची स्थिती त्या ठिकाणी उत्पन्न होते. कळे आकळे रूप ते ज्ञान होता, आणि तेथे आटली सर्व साक्षी अवस्था. आणि मना शब्द उन्मनी शब्द कुंठित राहे, आणि तोगे तोच तो राम सर्वत्र आहे. अशा प्रकारची अवस्था जी आहे ती शब्दी निशब्द झाली. कसे झाले तर म्हणे उच्चिष्ट श्रवणे खादले, म्हणजे श्रवण मनन निधिध्यासन त्याच्यामुळे जे आहे ते हे मी का म्हणतो परत की हेच आपलं लक्ष आहे, हेच आपली साधना आहे. आणि जे आहे ते साध्य सुद्धा या ठिकाणी आहे की शब्दाचं निशब्द होणं, कशाने होणं निशब्द तर म्हणजे शब्दाने होणं. शब्द कसे येतील तर म्हणजे उच्चिष्ट श्रवणे खादले, श्रवण परत परत जे आहे ते करायचं. आणि त्या ठिकाणी जे आहे ते काय तो अनुभव आम्ही त्या ठिकाणी घ्यायचा की अनुभव सुख ज्याचे तो जाणे, बोलता नाही अबुलणे, मुक्याचे पूर्ण मुक्याने ओळखावे. तर तशाच प्रकारचं हे आहे की म्हणजे जे आहे अनुभूती सर्वात श्रेष्ठ आहे. अध्यात्मामध्ये श्रवण भक्ती केल्याने ही अनुभूती आपल्याला प्राप्त होते. हे सर्व श्रुत आहे, म्हणून शब्द महत्वाचे आहे. पण ते शब्द महत्वाचे समजून परत परत जर आम्ही त्याला समजून नुसतंच पारायण नाही करायचं. समर्थांचं ते आहेच की ते कोणी कोणी किती पारायण केले असं त्यांनी विचारलं, सर्वांनी आपलं आपलं सांगितलं. आणि त्याच्यानंतर मग त्यांनी काहीतरी 2 चरण म्हटले. नंतरचे 2 चरण शिष्याने विचारलं तर ते कोणाला सांगता आले नाही, फक्त कल्याणालाच सांगता आले. आणि त्यांनीच असं म्हटलं की ते हे विना लोटांगणी तया प्रभूसी, अशा प्रकारचा ते चरणाचा दुसरा भाग होता. त्याचे कल्याण स्वामींनी ते म्हटलं. तर सांगत तात्पर्य असं की शब्दी निशब्द झाले ह्याच्यावरनं हे आहे की आपल्याला आपण तर जुनं दासबोध घेतला आहे वाचायला, तर त्याचा अर्थ जो आहे सांकेतिक अर्थ आणि आत्मज्ञान पर आहे तो, आणि सगुण भक्ती पर आहे.
तर त्याचा आपण पुरेपूर आनंद घेऊया. आणि सृष्ट साराचे ही सारं फावले अक्षय अपार त्या सुखाचे उद्गार येते स्वानुभव. असं अक्षय अपार असं जे आहे ते अत्यंत चांगलं असलेलं हे ज्ञान जे आहे तो अनुभव आम्ही घ्यावा आणि इतरांना पण द्यावा. आणि हा कसा होईल तर म्हणजे वायूचेनी बळे शब्दाशी सामर्थ्य हे निश्चय त्याचा सद्गुरु कृपा मानसी उद्गार काढी. मग आपल्याला आता जसं त्यांनी असं सांगितलंय कोणतेही शब्द काढण्याकरता वायूची आवश्यकता असते ना. आम्हाला आत्मसुखाकरता आत्मानुभवाकरता काय लागतं म्हणजे सद्गुरूची कृपा. सद्गुरूची कृपा म्हणजे जणू काही एक प्रकारचं ते सद्गुरूला आम्ही म्हणतो स्तवन करतो की भाई जसं वायू आम्हाला व्यवहारामध्ये जे आहे ते शक्ती देतो, प्राण आम्हाला शक्ती देतो व्यवहारामध्ये, तसे तुझी कृपा जी आहे ती आम्हाला या ठिकाणी होऊ दे. ज्ञानदेव महाराज सुद्धा जे आहेत त्याच धर्तीवर बोलतात की निवृत्ती प्रसादे ज्ञानदेव बोले. आम्ही बोलू ऐसे बोलू जेणे बोलू विठ्ठल डोले. म्हणजे विठ्ठलामुळे ते होत आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी, असं जे नामदेवानी म्हटलेलं आहे. हे सर्व शब्द त्यांनी काय म्हटलंय तर म्हणजे जे आहे ते त्याची शक्ती आहे. सर्व सत्ता आली हाता. कशी सत्ता आली हातामध्ये तर म्हणे नामयाचा खेचरता. सद्गुरूमुळे ती सत्ता आली त्या ठिकाणी. असं वायूचेनी बळे शब्दासी सामर्थ्य निश्चयसी तैसे सद्गुरु कृपा मानसी उद्गार काढे. सद्गुरु कृपेचेनी हावे विवेक मुळाकडे धावे तेणे ऐकू सिंधू हेलावे स्वानंद सुखे. ते म्हणतात की सद्गुरूची जर कृपा झाली आम्हाला असं वाटतं की आमच्या अध्यात्मामध्ये प्रगती चाललेली आहे, पण ती अध्यात्मामध्ये प्रगती आमची चाललेली नाहीये. ते सद्गुरूमुळे जे आहे ते आम्ही आमचा विवेक जो आहे तो मुळाकडे धावतो. म्हणजे काय, आम्ही स्वरूपाकडे आमचा जो आहे तो मार्ग, स्वरूपाकडे आमची जी आहे ती यात्रा त्या ठिकाणी चालते. तर मुळापासून शेवटवरी फळ नाही तदंतरी जयरूप फळ चतुरी विवेक जाणार. आता जसं वृक्षाला जे आहे ते काय आहे की म्हणे जे आहे ते त्याला पाणी वगैरे द्यावं लागतं आणि ते पाणी वगैरे दिल्यानंतर मग त्याला नंतर फळ येतं. त्याचप्रमाणे जे आहे ते काय करायचं तर म्हणजे जे आहे ते या ठिकाणी सुद्धा जे आहे ते आम्हाला श्रवण करून आमचं अध्यात्माचं श्रवण करून परत परत जे आहे ते आम्हाला शेवटपर्यंत त्या ठिकाणी जायचंय. म्हणजे ते फळ यायला हवं. हे काय फळ काय आहे तर म्हणजे तो ऐक्यता. जीव ब्रह्मेव ना अपरा ह्याचा अनुभव घेणं ह्याच ते म्हणतात की ऐक्य जीव तो ब्रह्मांश. ब्रह्म आणि जीव जो आहे तो एकच आहे, वेगळं नाहीये. तर ते जे आहे ते आपल्याला अनुभव घ्यायचा त्याचा. मग तया सिंधूच्या आनंद लहरी शब्दी निशब्द बरोबरी त्याने प्रतापे वैखरी वधूचे लागले. मग ते निशब्द झाल्यानंतर काय होतं तर म्हणजे प्रेम होऊन त्याच्या उचंबळून त्याच्या लाटांनी उचंबळू लागतं ते प्रेम. ते प्रेम कोणतं आहे म्हणजे ते स्वानंद सिंधू आहे. स्वानंद सिंधू म्हणजे काय, आनंदाची भरती, आनंदाचे डोई, आनंद तरंग, आनंदाची अंग, आनंदाचे. म्हणजे त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की सद्गुरु कृपेमुळे काय होतं की शिष्याची वैखरी बोलू लागते असं यांनी या ठिकाणी म्हटलंय. म्हणजे काय की तो आनंदाची ज्या लहरी आहे त्या प्रगट सुद्धा वैखरीमध्ये होतात असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे शिष्याची ऋदुंबरा प्रज्ञा त्या ठिकाणी जागृत होते. म्हणून तर ते म्हणतात ज्ञानेश्वर महाराज की वाचे बर्वे कवित्व आणि कवित्वी बर्वे रसिकत्व. म्हणजे एका पहिले बोलणं त्याच्यानंतर मग कवित्व निर्माण होतं, मग ते रसिकत्व निर्माण होतं, रसिकत्व नंतर काय परतत्व निर्माण होतं. रसिक तत्वी परतत्व स्पर्शू द्यायचा. दीट पाठ रसिकत्व जे म्हणतात म्हणजे असं की त्या ठिकाणी तुम्हाला त्या आनंदाचा स्पर्श त्या ठिकाणी येतो आणि परतत्वाच्या स्पर्शातून आमची वाणी जी आहे ते काय होतं वधू लागते. मग त्या वाणीतून सद्गुरूच्या वाणीतून मला ज्ञानाची किरणे त्या ठिकाणी सापडतात, ज्ञानाचा प्रकाश सापडतो. वेष्टित शिष्य तारांगणी सद्गुरू पूर्णचंद्र गगनी. जसं चंद्र पौर्णिमेचा चंद्र असेल चारी बाजूला तारा असतात तसे सद्गुरू म्हणजे पूर्णचंद्र आणि तारे म्हणजे सर्व भक्तगण. ते सर्व त्याला म्हणजे त्याच्या भोवती बसलेले आहे असं त्यांना म्हणायचंय. प्रगट झाला निजकरणी दिशा ढवळल्या. म्हणजे त्या ठिकाणी काय तो म्हणे सद्गुरूचं ज्ञान जे आहे ते शिष्यांना मिळतं, न बोलता सुद्धा मिळतं. म्हणजे गुरुस्त म्हणून व्याख्यान शिष्यास्तु छिन्न संशय. म्हणजे गुरुही आहे आणि शिष्यही आहे, दोघेही बसलेले आहे. आणि निशब्द जे आहे त्या ठिकाणी त्यांचं जणू काही प्रवचन किंवा आपसामध्ये जे आहे ते संभाषण चाललंय. आणि त्यांना काय होतं
की शिष्यास्तु छिन्न संशय, सर्व संशय शिष्यांचे दूर होतात. विरोध जाता अंतराळी प्रभा फाकली ध्रुव मंडळी, तेणे सोके निज कल्लोळी सिंधू उचंबळ. हा आनंद सागर आहे, हा ज्ञानाचा प्रकाश आहे, सर्वदूर हा पसरतो. आणि पसरल्यावर काय जसं पूर्णचंद्रामध्ये जे आहे सागराला भरती येते, त्याचप्रमाणे जे आहे ते उचंबळोनी सिंधू उचंबळूप आहे. भरते दाटले सागरी उचंबळूनी फुटल्या तरी, महानदीची माघारी दाटी जाते. उदक चढले अळमाळ फुटले वाहती खळाळ, तेणे बळे सेता जळ उफराटे वाहे. आता इतकं त्याला भरती आली, त्या पाण्याला, नदीच्या पाण्याला भरती आली सागराकडे जाताना, की जणू असं वाटू लागलं की ते पाणी उलटच चाललंय, म्हणजे जणू काही ते उगमाकडे चाललेलं आहे पाणी असं म्हणायचंय त्यांना. त्या ठिकाणी इतकी जास्त भरती त्या ठिकाणी आली. तैसी वृत्ती स्वरूपी मिळाली, मिथ्यत्वे माघारी मुरडली, सिंधुचेनी लोटे आली. वृत्ती स्वरूपी मिळाली म्हणजे बाह्य स्वरूप, बाह्याकडे पाहण्याची आमची जी आहे ते, संसाराकडे पाहण्याची आमची जी वृत्ती आहे, संसारातून आनंद घेण्याची जी वृत्ती आहे, संसाराचं चिंतन करण्याची जी वृत्ती आहे, ती आमची जी काय झाली तर म्हणजे अंतर्मुख झालं. मिथ्यत्वे माघारी मुरडली, ते समजलं की अरे याच्यात काही तंत नाही, याच्यात काही स्वार्थ नाही, याच्यात काही अर्थ नाही, आपण चला बाहेर, आपण जातो ना एका ठिकाणी कुठे जायचं असेल जातो आम्ही, आणि मग आपल्याला जसं कळतं की अरे याच्यात काही आपल्याला टाइम दवडण्यामध्ये काही फायदा नाही, तर आपण आपल्याला माघारी येतो, बाहेर येतो. तर तसं संसाराला मिथ्यत्वे माघारी, संसाराला मिथ्यत्व समजलं, संसाराचं मिथ्यत्व वृत्ती स्वरूपी मिळाली. म्हणजे वृत्ती जी आहे ती मग आपल्या घरी जाण्याकरता गेली. स्वस्वरूपी राहणे हाची धर्म, म्हणजे जे आहे आपलं आमचं घर कोणतं म्हणे, जसं यांनी म्हटलं, परे होणी पडते घर तेथे राहू निरंतर. तुकाराम महाराजांनी म्हटलं की निरंजनी आम्ही बांधलेले घर. तर तसं इथे म्हणतात की वृत्ती स्वरूपी मिळाली, मिथ्यत्वे माघारी पूर्ण, म्हणजे ती आपल्या घरी स्वरूपाकडे गेली, ती वृत्ती स्वरूपाकडे गेली हे म्हणायचंय. कारण वृत्त्यात जे आहे ते बाहेर जातात आणि वृत्त्यात जे आहे ते आतमध्ये येतात. म्हणजे सिंधूची लोटे आली जेथील तेथे, ती वृत्ती वापस आली. असं आनंद सिंधू उचंबळा, त्याने ब्रह्मगोळ बुडाला, उडगणेसी मयंक झाला सिंधूची अवथा. म्हणजे जो आहे तो आनंद सिंधू उचंबळला. त्यांनी या ठिकाणी म्हटलंय की आनंदाचा सागर एवढा उचंबळला की त्यामध्ये जे आहे ते अवघे ब्रह्मांड बुडून गेले. म्हणजे त्यांना असं म्हणायचं की त्याला जगताचा जो आहे तो त्यात विसर पडला, जगताचा बाध झाला. त्या ठिकाणी जीव आणि जगत दोघांचं त्या ठिकाणी काय झालं, बाध झाला. एवढा सागर उचंबळला. आणि मग काय झालं तर सर्वच आनंद सागर होऊन, म्हणजे शिष्य आणि सद्गुरू सर्व आनंद सागर होऊन गेले. म्हणजे शिष्य कसे तर म्हणजे नक्षत्र आहे, आणि सद्गुरू काय तर म्हणजे चंद्र आहे. तर सर्व काय झालं, सर्वच काही आनंद सागर होऊन गेलं. तर नवीन दासबोधामध्ये सुद्धा याचा जो आहे तो काय तर म्हणजे उल्लेख आहे की सिंधू नद्या एकवटल्यात, नेणो नवी हुनी रिचवल्या. अशा प्रकारचं रूपक त्यांनी नवीन याच्यामध्ये पण दिलेलं आहे की तत्वे तत्व अवघेची पसरे अंतर्या. पूर्णचंद्र पाहून भरती आल्यावर लाटांचा जोर एवढा प्रबळ असतो की समुद्रात शिरू पाहणाऱ्या नद्यांना लाटा मागे ढकलतात. म्हणजे माघारी पाणी जातं म्हणजे उगमाकडे जाऊ लागतं, असं असं त्यांना म्हणायचं त्या ठिकाणी. म्हणून समर्थांनी काय केलं की चंचल नदीचं रूपक दिलेलं आहे. चंचल नदीचं रूपक काय की म्हणे उगमा पलीकडे गेले तिथे परतून पाहिले, उगमाकडे ते लाट जाऊ लागली आणि पाठीमागे वळून पाहिलं तर तेव्हा ते पाणीच आटले काही नाही. त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की जेव्हा स्वरूपाकडे वृत्ती धावते आणि त्या वृत्तीने जर मागे वळून पाहिलं तर ते मिथ्यत्व त्याला संसाराचं दिसतं. ते मिथ्यत्वच आहे तर म्हणून जणू की संसार नाहीच आहे. आता एखादी पत्त्याची जर आपल्याकडे बंगला असेल तर पत्त्याचा बंगला जर आम्ही बनवला आणि पुढे गेलो मागे वळून पाहिलं पत्त्याच्या बंगल्याकडे, तर आम्ही किती त्याच्यामध्ये आमचं जे आहे ते हे राहील. उगमाकडे पाहिली जर परतून पाहिले तेव्हा ते पाणीच आटले काही, तर बंगला नाहीच येतो, पत्तेच कळलं आम्हाला की काय म्हणून. तसंच वृत्तीशून्य योगेश्वर याचा पाहावा विचार, दास म्हणे वारंवार. किती सांगतो परत परत हे शब्द जे आहे ते पुष्कळ वेळा आलेले आहे दासबोधामध्ये. महत्वाचं आहे ही ओवी की जे आहे ते शेवटी काय तर म्हणजे वृत्ती जी आहे ती परमात्मा स्वरूपामध्ये जाऊन काय होईल की म्हणजे ती वृत्ती शून्यच होऊन जाईल, म्हणजे ती वृत्तीच राहणार नाही. आत्मस्वरूपाकडे जी वृत्ती फोकस होईल शेवटी त्या आत्मस्वरूपामध्ये रमून जाईल आणि परत जी वृत्ती राहणार नाही
आणि त्यालाच त्यांनी म्हटलेलं आहे की राम आणि दास दोघे पहुडले रामी. राम म्हणजे आत्माराम आणि दास म्हणजे आपण लोक. आणि रामी आणि दास दोघे पहुडले रामी भक्तगण रामदास स्वामी. आणि मग त्यांना जे प्राप्त झालं तेही बोलावया दुजा न नुरे धामे, म्हणजे ते वृत्ती शून्य त्या ठिकाणी होऊन गेले. तर तरंग काय आहे तर म्हणजे आनंदाची वृत्ती आहे. आणि ही वृत्ती जी आहे ती काय होते, ही वृत्ती जी आहे ज्ञानाची ही जाणीव आहे, ही काय होतं उगमाकडे पोचली की ज्ञानाला सहजता येते आणि ज्ञानाची जाणीवही नाहीशी होते. म्हणजे अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्म आहे, ही पण जाणीव त्या ठिकाणी नाहीशी होते. मग काय होतं तर म्हणजे स्वर्ग मृत्यू पाताळ अवघे भरले अक्षोभ जळ, मंगळ मातेचे ढेकुळ विरून गेले. म्हणजे ते जाणीव काही राहत नाही, मना सर्व जाणीव सांडून राहे किंवा तया लक्षिता वेगळे राहावे अशी अवस्था होते. त्या जाणीव त्या ठिकाणी राहत नाही, मनाचं उन्मन होतं. कळे आकळे रूपते ज्ञान होता, तेथे आटली सर्व साक्षी अवस्था अशी होती. मग अस्तित्व त्या ठिकाणी काय होतं म्हणजे अस्तित्व त्या ठिकाणी संपतं. स्वर्ग मृत्यू आणि पाताळ अवघे भरले अक्षोभजळ, मंगळ मातेचे ढेकुळ विरून गेले. मग तिथे काय, कैचे देव कैचे दानव, कैचे जीवपणे मानव, आकार विरून या सर्व निर्विकार झालं. सर्व आकार त्या ठिकाणी जे आहे ते विरून गेले, निर्विकार झाला. आणि बुडविला आनंद सिंधूने भवसागर, असं म्हणूया. बुडविला सिंधूने सागर. आता सिंधूने सागर बुडवला म्हणजे काय झालं, सिंधू म्हणजे सागरच आहे, सागरी सागर आहे. तर म्हणजे सिंधूने म्हणजे आनंद सिंधू आणि सागर म्हणजे भवसागर. बुडविला आनंद सिंधूने सागर म्हणजे भवसागर. म्हणजे भवसागराला त्यांनी आपल्यामध्ये घेऊन घेतलं. कोणी घेऊन घेतलं, आनंदाने भवसागराला आपल्यामध्ये. आनंद सिंधूनी भवसिंधूला आपल्यात सामावून घेतलं. आणि भवसिंधू म्हणजे संसार, आनंद सिंधू म्हणजे आत्मानंद. आणि मग असं होऊन काय झालं, प्राणी पावले पहिलं पार. त्याच्याकरता आपण इथे बसलेलो आहो रात्रंदिवस. आता रात्रंदिवस म्हणतो, पण तसं रात्रंदिवस नसतो, ते आता आठवड्यानी एकदा तर बसतोच आहोत, नाही म्हटलं तर. मग आपण पहिलं पार होण्याकरता तिथे बसलेलो आहोत. आणि गुरुभक्त असे उतार पाय वाटून झाली. म्हणजे मग काय, गुरुभक्तीची पायवाट जी आहे ती तयार होते. अशा प्रकारे सद्गुरूची कास धरलेले प्राणी मुक्त होतात आणि मग ते आपल्याला ते वाट दाखवून देतात. मग उमाजवळ काय होतं तर म्हणे, जोपर्यंत पाणी ब्रह्मानंद ही वृत्ती आहे की मी ब्रह्म आहे, तोपर्यंत लाटाचं उसळणं असतं. पण उगमाकडे गेल्यानंतर पाणी शांत होतं. आता जसं गंगेचा जर आम्ही उगम पाहिला गंगोत्रीला, तर तिथं कुठे कळकळ आहे पाण्याला, कुठे कुठे लाटा उसळतात, ते सर्व शांत आहे. तर तसंच हा आत्मानंदाबद्दल आम्ही जे बोलतो, हे आत्मानंदाबद्दल बोलायचं तात्पर्य म्हणजे हे असंच आहे की त्या ठिकाणी अहम ब्रह्मास्मी जोपर्यंत आहे, मी ब्रह्म आहे जोपर्यंत, अभाव आहे तोपर्यंत सर्व उसळणं आहे. आणि एकदा ते झालं किंवा जे आहे ते आत्मस्वरूपात मध्ये जे आहे ते जितकं खोल आपण जाऊ तर काय होतं, तिथे उगमाजवळ जसं पाणी स्थिर होतं, तसं काय होतं की आम्ही सुद्धा, जीव सुद्धा मग त्या ठिकाणी शिव होतो. तो विकार त्या ठिकाणी जो आहे तो राहत नाही त्या ठिकाणी. आणि ज्ञानाच्या अवस्थेचं वर्णन असंही करता येईल, स्वर्ग मृत्यू पाताळ देव दानव मानव हे सारे द्वैत न्यायाला गेले, असाही त्याचा अर्थ त्या ठिकाणी करता येईल. तर नदी सागराकडे धावत असते तोपर्यंत सारे आकार विकार भेद असतात. आणि उमाजवळ गेले की ते सर्व आकार विकार काय होतात म्हणजे परब्रह्मामध्ये लयाला जातात. आता जे समूळ बुडाले त्याची साचार तरले, हे काय त्याने असं लिहिलं, जे समूळ बुडाले त्याची साचार तरले, 17वी ओवी आहे. त्याच्यामध्ये असं म्हणतात 17वी मध्ये की बुडाला तर तो तरला. तर असं कसं होईल की बुडाला तो तरला, जे बुडत बुडत वाचले ते बुडाले कल्प. आता समूळ बुडाले म्हणजे जो आत्मानंदामध्ये गेला तो तरला, असं त्यांना म्हणायचं. आणि जे बुडता बुडता वाचले म्हणजे जे आत्मानंदाला नाही पोचले, आत्मस्वरूपाला नाही पोचले, ते बुडाले कल्पकोटी म्हणजे जन्म मरणाच्या याच्यामध्ये ते जात राहिले. येथे जो जीवेची मेला तो कल्पकोटी गेला, तो जीवितवासी भ्याला, तो मरतची गेला पुन्हा पुन्हा. म्हणजे त्यांना परत परत जे आहे ते जन्मजन्मांतर या ठिकाणी परत त्याला, म्हणजे ज्याचा जीवभाव जाऊन शिवभावाला तो वाचतो. पण ज्याचा जीवभाव जो आहे तो गेला नाही, तो मरतची गेला पुन्हा पुन्हा. शिव होण्याला सुद्धा त्यांनी भ्याला म्हटलंय. म्हणजे तो कुठे जीवितवासी भ्याला, तो मरतची गेला पुन्हा पुन्हा, जीवच होऊन जायला. तर तो परत परत जे आहे ते काय होतं,
पुनरपि जननम पुनरपि मरण. येथे जे साकडी पडिले त्याची निश्चितार्थ बुडाले, स्वानंद सिंधूत बुडवून मेले त्यासी भय नाही. म्हणजे आपुले मरण पाहिले म्या डोळा. म्हणजे सच्चिदानंदामध्ये ज्यांना अनुभव झाला त्यांचं काय झालं, त्यामुळे ते निश्चितार्थ बुडाले, स्वानंद सिंधूत बुडवून मेले त्यासाठी भय नाही. स्वानंद सिंधूत बुडून गेले म्हणजे ते आत्मानंदामध्ये स्थित झाले जाऊन. आणि त्याच्याच करता म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की आपुले मरण पाहिले म्या डोळा. जिन खोजा जिन पाहिया गहरा पाणी पेट, मे घबडा गई बावरी रही गुन्हा. आता असं आहे त्याच्यामध्ये की म्हणजे जर समुद्रात बुडी मारून आत्मसुखाचं रत्न गोळा केलं तर ठीक, आणि पुढे किनाऱ्यावर जर बसलं राहिलं तर म्हणजे पुनरुपी मरण परत आहे. तर त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की जसं विवेकानंदाचं उदाहरण त्यांनी दिलंय की विवेकानंदां जेव्हा रामकृष्णांकडे गेले, रामकृष्णांनी त्यांना अनुभव देण्याचा प्रयत्न केला, त्यांना स्पर्श केला आणि त्याच्यामध्ये ते घाबरले आणि घाबरून आले, अरे तुम्ही काय करता, माझ्या आईवडील आहे की अजून. तर असं घाबरून किनाऱ्यावर जर तुम्ही बसला तर तुमचं काम होणार नाही, तुम्हाला त्याच्यामध्ये बुडावंच लागेल. निर्विकल्प समाधीचा अनुभव तुम्हाला त्या ठिकाणी घ्यावा लागेल. म्हणजे तुम्हाला जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून चुकायचं असेल तर ब्रह्मानंद सागरामध्ये बुडी मारावीच लागेल. तुम्ही जर असं म्हणाल की अरे बुडी मारण्यामध्ये आम्हाला भीती वाटते, आता आपण जेव्हा लहानपणी जे काही पोहायला शिकतो तर सुरुवातीला भीतीच वाटते, बसलो राहतो. आता माझ्या लहानपणी माझ्या लक्षात आहे की तुम्हाला धक्का देऊन स्विमिंग पूलमध्ये जो कोच होता तो धक्का देऊन त्याच्यावर स्विमिंग पूलमध्ये टाकायचा की जा म्हणून, मला खूप भीती वाटायची. पण नंतर जेव्हा असं काही दिवस झालं त्याच्यानंतर जेव्हा पोहता आलं, मग त्याच्यानंतर काय झालं, पण जेव्हा पोहता आलं त्यावेळेस जे आहे ते मग त्याची भीती राहिली नाही. असंच त्यांना म्हणायचं की जन्ममृत्यूच्या फेऱ्यातून चुकण्यासाठी ब्रह्मानंद सागरात बुडी मारावी लागते. तर मग जातं कोण, म्हणजे मरतं कोण आणि वाचतं कोण या सागरामध्ये. तर संसार सागरामध्ये म्हणा तर म्हणे असो ऐसे सकाळी गेले, परंतु एकची राहिले जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी. त्यांना असं म्हणायचं या ठिकाणी की जे आत्मज्ञानी झाले, ज्यांना आत्म्याचा अनुभव आला, ते फक्त जन्ममृत्यूच्या तळाख्यातनं बाहेर पडले. आणि बाकी काय झालं तर म्हणजे बाकी सर्व जे आहे ते त्याच्यामध्येच गेले. असो ऐसे सकाळी गेले म्हणजे त्याच्यामध्ये मृत्यू निरूपण समासामध्ये समर्थांनी मृत्यूच्या गिरायकांची बरीच काही त्यांनी काय केलं तर म्हणजे बरीच त्यांनी यादी दिली की कोण कोण गेलं म्हणून. आणि मग असं सर्व शेवटी मग असं म्हटलं की असो ऐसे सकाळी गेले. म्हणजे कोणीच वाचत नाही असं त्यांना म्हणायचंय. म्हणजे शरीर हे जाणार, तुम्ही जे आहे ते राहणार. चैतन्यम शाश्वतम शांतम व्योमातीतम निरंजनम, हे राहणार, चैतन्य राहणार आणि देह जो आहे तो जाणार. हे असं जर समजलं तर मग काय होईल की जे स्वरूपाकार राहिले आत्मज्ञानी, स्वरूपाकार होऊन जे राहतात ते आत्मज्ञानी असे लोक, ते एकच राहिले, तेच राहतात. बाकी सर्व बुडतात संसार सागरामध्ये. मग पुढे म्हणतात की फार थोडे भाग्यवान गुरुकृपेने स्वरूपाकार होतात, असं म्हणतात पुढे. काय की मी सिंधू ऐसे जडले तेव्हाची खळेपणा आले, आणि सिंधी सांडोनी बाहेर पडले कठीणपणे लवण. आता त्यांनी एक उदाहरण दिलंय या ठिकाणी. उदाहरण काय दिलंय, मिठाचं उदाहरण दिलंय. सागर, समुद्र आणि मीठ याचं उदाहरण दिलंय की जेव्हा मीठ जेव्हा बाहेर येतं तर कसं येतं समुद्रातून, तर म्हणजे समुद्रातून जे आहे ते मीठ जसं बाहेर येतं तर हळूहळू त्याला कठीणपण येतं, आणि कठीणपण येऊन खडेपण येऊन ते बाहेर येतं समुद्रात. आणि त्याला मी म्हणजे मग त्याला काय म्हणतो मी, मीठ म्हणतो, मिठाचा खडा म्हणतो. आणि तो समुद्रापासून कसा असतो, तो वेगळा असतो. पण सिंधूचा जी अंश लवण, तो अंश त्याचाच असतो, पण जो आहे तो वेगळा होतो. बरी एकदेशी पावेशी न, पण तो काय करतो आता एकदा खडा म्हटल्यानंतर त्याचं काय की पहिलं जेव्हा तो समुद्रामध्ये होता तर सर्व दुरून तोच होता, आणखी काही नव्हतंच, त्याचं अस्तित्वच नव्हतं. पण जेव्हा त्याचं अस्तित्व आलं तो एका देशाला चालू लागला. पुन्हा त्याचे सिंधू विश्रांती नाही. म्हणजे त्याला जर विश्रांती हवी असेल त्या लवणाला, त्या मिठाच्या खड्याला, तर ती विश्रांती कशी मिळेल, तर विश्रांती तेव्हाच मिळेल जेव्हा तो परत जो आहे तो सिंधूमध्ये जाईल. म्हणजे आपण जसं म्हणतो ना केलं जे आहे ते मिठाचा खडा, समुद्राची उंची किती आहे, खोली किती आहे पाण्यात गेला आणि तो समुद्रच होऊन गेला. दोन्ही तर कसं होईल, आपण पुन्हा ते घेऊ नाही शकत. तर
तो समुद्रच होऊन गेला असं जे आपण म्हणतो, तशाच प्रकारचं इथे आहे की मी सिंधू ऐसे जडले तेव्हाची खडेपणा आले, म्हणजे अहंकार जे आहे ते वेगळेपण या ठिकाणी आले. आणि मग म्हणून मी मीठ म्हणून झालं. आता मीठ म्हणून जेव्हा जातो याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ हा होतो की त्या अहंकार त्या ठिकाणी आला. जिथे अहंकार आला तिथे काय झालं, म्हणजे तिथे जे आहे ते वेगळेपण आलं, आणि वेगळेपण आलं ते एकदेशीपण आलं. आणि हे कसं जाईल तर म्हणे ते जे आहे परत समुद्रामध्ये जर गेलं तर जाईल. असं सर्व या 3 ओव्यांमध्ये त्यांनी हेच सांगितलंय. आणि मग 4थी ओवी त्यांनी असं सांगितलंय की सिंधू माझी जलचरे. पण त्याच्यापूर्वी आणखीन जेव्हा मीठ हे जे लिहिलंय तेव्हाची खडेपणा आले, त्या खडेपणामध्ये आणखीन आपल्याला लक्षात ठेवायचं अहंकार वेगळा झाला म्हणजे काय, म्हणजे असं वाटू लागलं की अरे मी मीठ आहे, मला चव आहे, मला चवेसाठी लोक घेतात, किंवा माझी जर कमी झाली मिठाची तर मला मीठ देतात. तर हे सर्व जे आहे ते काय होतं तर म्हणजे हे सर्व जे आहे ते अहंकारामध्ये येतं, आणि म्हणून एकदेशीपणा त्या ठिकाणी येतो. सिंधू माझी जळजळे जिताती तेणेची आधारे, परंतु बापुडी अविचारे सिंधू होऊ नये. तर काय की समुद्रामध्ये जे आहे ते जलचर असतात, आणि समुद्रामध्ये जलचर असतील तरी पण त्यांना जे आहे ते समुद्रामध्येच असतात, पण त्यांना कळत नाही. का कळत नाही? कारण अविचारे, परंतु बापुडी अविचारे सिंधू होऊन नये. त्यांच्याकडे विवेक नाही, आणि विवेक नाहीये म्हणून ते काय करतात तर म्हणून ते जे आहे ते त्यांना विवेक नसल्यामुळे ते समुद्रामध्ये असून सुद्धा, पाण्यामध्ये असून सुद्धा पाण्याचा शोध घेतात. मग मनुष्यामध्ये त्या जलचरामध्ये काय फरक आहे? त्यामुळे मनुष्य सुद्धा स्वानंद समुद्रामध्ये आहे, सच्चिद आनंद समुद्रामध्ये आहे, पण त्याला विवेक आहे, त्याला विवेक करता येतो, तो ओळखू शकतो की हे सच्चिदानंद स्वरूप जे आहे, हे आमचं जे सच्चिदानंद स्वरूप आहे, हे या स्वरूपामध्ये कसं आहे, स्वरूप सागरामध्ये कसं आहे असं. मग ह्याचं आणखीन त्यांनी उदाहरण दिले 1-2, की जसं कोळी जे आहे ते माशाचं हे टाकतो, होळी जे आहे जेव्हा ते जाळं टाकतो माशा करता, तर जे त्याच्या होडीच्या खाली असतात मासे ते वाचतात, म्हणजे सद्गुरूच्या जवळ जे असतात शिष्य ते वाचतात, आणि जे संसार सागरामध्ये जातात तर ते त्या जाळ्यामध्ये अडकतात. दुसरं उदाहरण त्यांनी दिलं कबीरांचं उदाहरण आपल्या सर्वांना माहिती की जात्याचं, की जात्यामधनं जे आहे ते धान्य दळत होते, ती बाई रडत होती, कबीरही रडत होते, का तर म्हणे एवढं पीठ बाहेर येतंय सर्व ते जात्यामध्ये सर्वजण काय म्हणे त्याचं पीठ होत आहे. पण कोण वाचतं त्याच्यामध्ये? तर ते म्हणे जे खुंटीजवळ असतात ते वाचतात. तर त्याचप्रमाणे जे सद्गुरू जवळ जे असतात ते जे आहे ते वाचतात असं त्यांना म्हणायचं या ठिकाणी. हे सर्व आपल्याला लक्षात का ठेवायचं, का हा प्रश्न आला या ठिकाणी, की सिंधू माझे जलचरे जितादी तेणेच्या आधारे, परंतु बापुडे अविचार. इथे अविचार आहे, आणि इथे आम्ही जो आहे तो काय करावं, विचार करावा. पाणी में मीन पियासी मोहे सुन सुन आवत हासी. पाण्यामध्येच आहे पण ती पाण्याला शोधते आहे असं त्यांना म्हणायचं. होतो खडेपणे फुटलो, सद्गुरूने जीवन केलो, आलो गेलो आणि बोलिलो, तो मी नव्हे सर्वथा. ऐसा माझा सद्गुरु स्वामी, तोडून टाकली माझी मी आपुलिया निजपद युगमी ऐक्यता केली. त्यांना म्हणायचंय की या ठिकाणी की मी मीठ होतो, मग काय झालं नंतर मीठ होतो तर म्हणे जे आहे ते मला असं कळलं की जे आहे ते मी होतो खडेपणे फुटलो, सद्गुरूने जीवन. म्हणजे रामराया समर्थांचे सद्गुरू, आणि रामरायामुळे काय झालं म्हणजे रामरायामुळे जे आहे ते खडेपणाने फुटलो. खडा होतो म्हणजे काय होतं, पहिले जांभेमध्ये होतो, मग जांभेमधनं मी टाकळीला आलो, मग टाकळीला जे आहे त्यांनी तपश्चर्या केली, आणि मग त्या तपश्चर्याचा अनुभव त्यांनी जो आहे तो सर्व लोकांना जो आहे तो वाटला. हे सर्व त्यांचा अशा प्रकारचा तो जीवन पाठ त्यांचा जो होता, तर हा जीवन पाठ जणू काही ते सांगतात की आलो गेलो आणि बोलिलो, तो मी नव्हे सर्वथा. म्हणजे हे सर्व जे काही मी केलं, मी म्हणून खडा म्हणून केलं, मिठाचा खडा म्हणून ते केलं, पण तो मिठाचा खडा मी नाही, तो मी नव्हे सर्वथा असं त्यांना म्हणायचं. म्हणजे ऐसा माझा सद्गुरु स्वामी, तोडून टाकली माझी मी आपुलिया निजपद युगमी ऐक्यता केली.
म्हणजे असा विवेक त्या ठिकाणी त्यांनी केल्यावर आम्ही काय तर म्हणे हा सद्गुरू स्वामी जो आहे यांनी काय केलं की माझा अहंकार त्या ठिकाणी मावळला. समर्थाचं जणू काही हे स्वतःचं वर्णन आहे की ऐसा कृपाळू स्वामी राव आदी पुरुष देवादी देव शिष्याशी निजपदी ठाव ऐक्य रूपे देवा. त्यांनी जे आहे ते काय केलं तर म्हणे असं स्वामीला आमचा जो स्वामी होता त्यांनी काय केलं की म्हणे मला जे आहे ते खडेपणाने फुटलो. जो खडा होतो जो अहंकार होता तो गेला म्हणजे जीव आणि शिव एक झाले असं असं त्यांना म्हणायचं. या ठिकाणी रामकर्त्याचा भाव या ठिकाणी त्यांनी केलेला आहे की रामकर्त्याचा भाव आहे सर्व काही काय राम करता आहे. मी करता म्हणशी तर दुखी होशी आणि राम करता म्हणशी तर पावशी देशी कीर्ती प्रताप. म्हणजे राम करता आणि असा नम्र भाव त्या ठिकाणी त्यांनी मांडलेला आहे की हा खडा जो आहे तो फुटला. याचा अर्थ हाच झाला म्हणजे जे आहे ते सकळ केले जगदीशाने तेथे आपले कर्तव्य आपले काय म्हणावे किंवा कवित्व काय माणूसाचे अशा प्रकारचं जे वर्णन दासबोधामध्ये आहे की सकळ देहाचा झाडा केला आणि तो समुदाय उडाला तर कोण्या पदार्थाला आपलं म्हणावे. ज्याला मी इथे मी माझं माझं म्हणतो तर मी आणि माझं 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 जे म्हणतो ते म्हणतात की हे माझं आहे का. सर्व परमेश्वराचंच आहे. ऐशी ही विचाराची कामे. हे सर्व म्हणजे कसं आहे की काही काही सांगता येत म्हणजे काही सोडता येत नाही मांडता येत नाही विचार शोधून पाहिजे म्हणजे कळत असं आहे विचाराची कामे उगीच भ्रमू नये भ्रमे हा पूर्ण विचार करावा. आणि जगदीश्वरे अनुक्रमे सकळ केले. सर्व काही कोण आहे म्हणजे सद्गुरू आहे आणि ऐसा माझा सद्गुरू स्वामी तोडून टाकली माझी मी आपुल्या निजपद युगनी ऐकता. आणि मग त्यावेळेस असं कळतं त्या ठिकाणी काय कळतं त्या ठिकाणी की म्हणजे मी लटका माझे बोलणे लटके मी लटका माझे चालणे लटके असं सर्व कळतं. मी माझे अवघेची लटके काल्पनिक मग मज मुळीच नाही ठाव माझे बोलणे अवघेची व्हावं हा प्रकृतीचा स्वभाव प्रकृती लटके. ते हे सर्व कळतं या ठिकाणी. मी पाहता आढळे ना निर्गुण ब्रह्मते चळे ना आपण त्याची परी कळे ना सद्गुरु. आणि मग शेवटी ते म्हणतात की मीपणापासून मुकला तोची एक मुक्त झाला मुका आणि बोलेला तरी तो मुक्त. अशा प्रकारचं त्यांनी म्हणजे रामकर्त्याबद्दल जे आहे हा रामकर्त्याचा आपल्याला या ठिकाणी उपदेश करतात आहे की सर्व करणारा तो परमेश्वर आहे मी नाही. आणि ह्याच्याबद्दलच त्यांनी सर्व विवेचन केलं आहे. स्वतःच त्यांनी जणू काही जीवनाचं सांगितलं आहे की मी कसा खडा होतो कुठे कुठे गेलो काय काय केलं आणि आता कसं जे आहे ते आत्मस्वरूप झालो त्याप्रमाणे जे आहे ते आपल्याकडे सुद्धा तीच शिकवण आहे. आणि आता पुढच्या समासामध्ये म्हणतात की आता पुढील समासाचे निरूपण जो भास्कर वंशभूषण तो सर्वात्मा सुगुण बंदीन कोंड झाली. म्हणजे तो पुढील समासाचं हे बीजारोपण करतात. रामरायाचं रघुनाथ स्मरण लिहिलेलं आहे. रघुनाथ ध्यान असं लिहिलेलं आहे त्या दुसऱ्या समाजाचं नाव. त्या रघुनाथाचं जे आहे ते हे ध्यान करतात ते म्हणजे त्याचं आता बीजारोपण करतात त्या समासाचं की तो सर्वात्मा सगुण बंदीन कोदंड धारी. त्याचं आपण ध्यान करूया. स्तवन होताना नर्वे धीर आठवे रामचंद्र उदार रघुनाथ ध्यानी तत्पर श्रोते होत आता. म्हणजे स्तवन करण्यासाठी ते खूप अधीर झालेले आहे रामाचं स्तवन करण्यासाठी. रामचंद्राचं अवधारी त्यांना आठवत आहे. रघुनाथचं ध्यान करण्यासाठी मी खूप तत्पर झालेलो आहे आणि तुम्ही पण तत्पर व्हा असं असं ते या ठिकाणी सांगतात. यदि श्री रामदास रामो पुढे वर्णिल पूर्ण कामो मानस पूजेचे वर्म प्राप्त होय जगी. आता इति श्री रामदास रामो हा रामदासांचा राम कसा आहे तर म्हणे पुढे वर्णिल पूर्ण काम हा पूर्ण काम आहे. म्हणजे हा कसा आहे की म्हणे अर्धवट नाहीये पूर्ण काम त्यांनी सांगितलं. हा पूर्ण काम पूर्ण कामाचा अर्थ आता या ठिकाणी आपण पाहूया थोडासा. पूर्ण कामाला त्यांनी असं म्हटलंय की जो ज्याचा काम पूर्ण झाला तो एक किंवा ज्याचं काम समूळ नष्ट झाला तो पूर्ण काम झाला किंवा जो निष्काम आहे तोही पूर्ण काम. तर सदा राम नामे वदा पूर्ण काम कदा बाधी जेना पदा नित्य. म्हणजे जे आहे ते ज्यांनी राम नामस्मरण केलेलं आहे तो कसा आहे तर म्हणजे तो जो आहे तो पूर्ण काम म्हणजे त्याचं पूर्ण काम होईल. सदा राम नामे वदा पूर्ण काम.
त्याचं काम जो आहे तो पूर्ण होईल, म्हणजे नाहीसा होईल, पूर्ण होईल, निष्काम होईल, काहीतरी होईल. केव्हा होईल? सदाराम. पण सदाराम नामे होतं का? कदा बाधिजे ना पदा नित्य नेहमी, तो बाधणार नाही, पण सदाराम नामे झाला पाहिजे. ज्याचं स्मरण नित्य घेऊ तर मग बाधा होणार नाही असं म्हणणं. म्हणजे बाधा काय? तर म्हणजे आध्यात्मिक, आधिभौतिक, आधिदैविक ही बाधा. मृत्यू आला समोर, यमदूत जे आहे ते समोर आलेला आहे, तर त्याला कसं पाहिजे तर म्हणजे हा समर्थाचाच दूत आहे असं समजायचं. रामदासांचं राम कसं आहे, पण तो पूर्ण काम आहे. म्हणजे त्या ठिकाणी तुमचं काम गेलाच पाहिजे. म्हणजे या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी असं म्हटलंय की प्रॉब्लेम काय? प्रॉब्लेम ही आहे की म्हणे आमचा सदा रामनामे हे होत नाही. म्हणजे नित्यनेम नामी ते प्राणी दुर्लभ. नित्यनेम प्राणी ते नर दुर्लभ. नित्यनेमामध्ये आम्ही आता आपल्या आयुष्याकडे मागे वळून पाहिलं तर नित्यनेमामध्ये आमचं किती म्हणजे झालेलं आहे नित्यनेम, म्हणजे नाही होत तसं. आमचं काय होतं तर म्हणे आमचं जे आहे सदृढ झाली देहबुद्धी पायी. आमची देहबुद्धी सदृढ आहे आणि मग ही बुद्धीच आम्ही अडकून पडलेलो आहोत. पूर्ण संसारामध्ये जे आहे ते आमचं मी आणि माझा संसार, माझं कुटुंब, ह्याच्यामध्येच आम्ही अडकून पडलेलो आहे. वैराग्य काही अणुमात्र नाही, वैराग्य तिथे नाहीच आहे. आणि म्हणून अपूर्ण कामी मन हे मिटेना. हे अपूर्ण संसार, ज्यात आमचं मन मिटत नाही. आम्ही त्याच्यामध्येच आनंदामध्ये राहतो. परत परत जे आहे की प्लान करतो, काहीतरी करतो. जरी आयुष्याच्या दुसऱ्या टोकाला जरी पोहोचलो असो तरी संसारातले प्रोजेक्ट जे आहे आमचे नवीन नवीन आमच्या समोर आम्ही ठेवत राहतो. ते हे जे आहे की अपूर्ण कामी मन हे मिटेना. हे असं का होतं तर म्हणजे देहबुद्धीमध्ये मी अडकून पडलो म्हणून. म्हणजे हा आत्मा जो आहे तो संकुचित झाला या देहामध्ये येऊन. हा आत्मा जो आहे तो या देहालाच मी असं म्हणतो. देह म्हणजेच मी असं त्याला वाटतं. पण समर्थ इथे आठवण देतात की पहावी घराची घरे. अरे आत्माराम तू स्वतः आहे आणि तुझं घर कोणतं आहे? निरंजनी आम्ही बांधलेले घर ते आहे की नाही? मग हे कोणतं घर आहे तुझं? अशा प्रकारे ते आठवण देतात. म्हणजे कामाचं महत्व, पूर्ण काम जे सांगितलं आहे, कामाचं एक महत्व आणखीन आहे. ते म्हणतात या ठिकाणी की कामामुळे जे आहे ते काय होतं तर म्हणे सर्व आणखीन पाची रिपू जी आहे ते कामामुळे जन्माला येतात. इथं सर्व रिपूंचा जन्म कामामुळे होतो. कामाचं महत्व इतकं आहे. जसं त्यांनी सांगितलं की गृहस्थाश्रमामध्ये 3 आश्रमांचं जनकस्थान गृहस्थाश्रम. म्हणजे कसं गृहस्थाश्रमामुळेच ब्रह्मचर्य, संन्यासाश्रम आणि वानप्रस्थाश्रम त्याच्यावर अवलंबून आहे. तसंच कामावर जे आहे ते काम हा असा शब्द आहे त्याच्यावर जे आहे बाकी आणखीन रिपू जे आहे पंचरिपू बाकी राहिले. कारण टोटल 6 रिपू काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर हे सर्व कसे आहे याचं. म्हणून पूर्ण कामाच्या बॅकग्राऊंड मध्ये काम हा शब्द आपल्याला समजायचा पाहिजे. आणखीन समर्थांनी असं म्हटलंय की चिंतित असे रामनाम पूर्ण काम पावला विश्रांती रामनामे. रामनामाचं महत्व सांगितलंय की पूर्ण विश्रांती कुठे मिळेल? रामनामामध्ये. कसं उदाहरण दिलंय त्यांनी? शंकराचं उदाहरण दिलं की रामनामे हरू विश्रांती पावला. आणि हे समजताना शुद्ध आहे. नवे सोडवण रामनामे बिन रामदास पूर्ण सांगत असे. रामनामा विण जे आहे ते काय आहे तर म्हणजे तुम्हाला पूर्ण काम तुम्ही होणार नाही. रामदास स्वामी म्हणतात की हीच त्याची गुण आहे. तर इथे श्री रामदास राम पुढे वर्णिल पूर्ण काम. अशा प्रकारे जे आहे त्यांनी आम्हाला ही गुण या ठिकाणी सांगितलं आहे. आणि याच्यामध्ये जे आहे ते आपलं मीपणाच्या निरसनाबद्दल बरंच आलं आहे. शरणागतीबद्दल जे बरंच आलेलं आहे. हे रामदासांची जी गुण आहे ती आम्ही आपल्या लक्षात ठेवावी. नवे सोडवण रामनामी बिन रामदास पूर्ण सांगत असेल. जय जय रघुवीर समर्थ. हरि ओम तत्सत. श्री गुरुवे नमः. सद्गुरुवे नमः.
ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वम् अस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलम् अचलं सर्वधी साक्षिभूतम् भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. एकाच चैतन्याचे आविष्कार असलेल्या सर्व साधकांना माझं नम्र अभिवादन. आत्मषटकामध्ये आपण चिंतन करीत आहोत शेवटच्या काडव्याचं, त्याच्यामधलं अहम निर्विकल्पो ह्याचा आपण बराच उहापोह केला आणि त्याच्यामध्ये अहमचा पण केला आणि निर्विकल्पोचा पण केला. आणि आता निर्विकार रूपो याच्याबद्दल आज आपण चिंतन करणार आहोत. तत्पूर्वी माझ्या मनात एक विचार आला की आपण निर्विकल्पचा विचार करताना आणखीन एक गोष्ट आहे की ज्यावेळी जो निर्विकल्प असतो, म्हणजे मी जो आहे तो निर्विकल्प आहे असं ज्यावेळी आपण म्हणतो, त्यावेळी जो निर्विकल्प असतो तो शांत असतो. कुठलेच तरंग नसतात त्याच्यामध्ये, त्याच्यात विविधता नसते, म्हणून तो शांत असतो. तो अद्वय असतो, म्हणजे तिथे अद्वैत स्थापन होतं. तो एकमेवा द्वितीय तिथे असतो. कुठलीच वृत्ती, चित्तवृत्ती निरोधः ज्यावेळी म्हणतात योगामध्ये, पतंजली म्हणतात, तशा प्रकारचा तो कायम असतो, तशी त्याची स्थिती कायम असते. म्हणजे आपण आता जे सुरुवातीला जे मंगलाचरण डॉक्टरांनी म्हटलं तसं मंगलाचरण जे मी करतो की ब्रह्मानंदम परम सुखदम, तर त्याच्यामध्ये तिसरी ओळ जी आहे एकम नित्यम विमलम अचलम. तर अचलम, अचल असल्यामुळे त्याला कुठे जायची जरूरच नाहीये, कारण तो सर्वीकडेच आहे, सर्वव्यापी आहे, म्हणून त्याला जायची जरूर नाही, म्हणून तो अचल असतो. आणि म्हणून तो शांतही असतो. म्हणून हा शांतपणा, शांतीची पै शांती, हा ब्रह्माचा एक, खरं म्हटलं तर ब्रह्माला विशेष असं काहीच नाही, तो निर्विशेष आहे, परंतु हा एक विशेषण आपण लावतो. आणि हा सगळा जो आहे, आपण जो म्हणतो आहे हा शांत असतो, आणि हा सगळा कोण आहे, तर तो म्हणजे मीच आहे. म्हणजे खरा मी जो आहे त्याच्या ज्या कॅरेक्टरिस्टिक्स आहेत त्याच्यामध्ये मी सुखरूपच आहे. डॉक्टर काकांचा आवडता शब्द आहे की मी सुखरूपच आहे. आणि मी सुखरूप असताना सुद्धा मी सुखासाठी धडपडत असतो संबंध जीवनभर. हे सुख पाहिजे, ते सुख पाहिजे. म्हणजे खऱ्या सुखात असताना, खऱ्या आनंदात असताना आपण उगाच तिकडे तिकडे आपली भटकंती चालली असते. गणपती अथर्व शीर्षामध्ये एक ओळ आहे, मूलाधार स्थिती असो नित्यम. म्हणजे सगळ्या गोष्टींना जो मूळ आधार आहे तो मूळ आधार ब्रह्माचा आहे. ब्रह्म हे आपलं अधिष्ठान आहे आणि तोच मी आहे. म्हणजे विचारसागरामध्ये जे समाधीकरण, समानाधिकरण जे सांगितलेले आहे, किंवा ब्रह्म सत्य जगन मिथ्या, जीवो ब्रह्म ना परहा. जीव आणि ब्रह्म हे पर नाहीत, वेगवेगळे नाहीत, हे ज्यावेळी आचार्य म्हणतात तसंच हे आहे. अधिष्ठान आपल्याला ब्रह्माचं आहे आणि ते नित्य आहे, शाश्वत आहे.
आणि ते निर्विकार आहे. म्हणजे एखादी गोष्ट कायम स्वरूपाची आहे, आता आकाश आहे कायम स्वरूपाचं, पण ते निर्विकार आहे का? त्याच्यात शब्द आहेत, त्याच्यात शब्द उमटतात वगैरे. तसं ब्रह्माचं काही नाही. आणि माझं खरं स्वरूप हे ब्रह्मच आहे, हे जाणार येणार असं ह्या अधिष्ठानावरती भासत, ब्रह्मावरती आपल्याला भासत. आणि म्हणूनच शास्त्र म्हणतं की जे जे अध्यस्त असत ते कल्पित असत. म्हणजे आपल्याला यावेळी अंधाऱ्या थोडेशा अशा अंधुक अंधारामध्ये आपण चाललो आणि आपल्याला एक दोरी दिसते आणि तो सापच वाटतो. त्या सापाला अध्यस्त म्हणतात. आणि मग दोरीचं ज्ञान झाल्यानंतर तो साप नाहीसा होतो, म्हणजे साप तिथे नसतोच मुळातच. त्यामुळे शास्त्रामध्ये असं म्हटलेलं आहे की अध्यस्त जे जे असतं ते कल्पित असतं. मूळ जो मी आहे तो मूळ कसा आहे, तर मी निर्विकल्प आहे, म्हणूनच शांत आहे, सच्चिदानंद आहे. तोच श्रीकृष्ण आहे, तोच श्रीराम आहे, तोच ब्रह्म आहे, तोच परमात्मा आहे. आणि म्हणूनच ह्या परमात्म्यामध्ये मीला विलीन करून टाकायचं आहे. आत्मषटकामध्ये जो आपल्याला अपरोक्ष अनुभव घ्यायचा आहे तो हा की मी ज्याला मी अहम मी म्हणत असतो नेहमी, तो मी आणि हे ब्रह्म हे वेगळं नसून त्या ब्रह्मामध्येच मला विलीन करून टाकायचं आहे. आणि मी कोणी उरणार नाही, तोच आहे, मी नाहीच, मी कोणी नाहीच. अहम निर्विकल्पो निराकार रूपो. तर आपण आज आता निराकार रूपो याच्यावरती चिंतन करतो आहोत, चिंतन करणार आहोत. मला काही आकार नाही, मला आकार नाही. आपल्याला हे अशी सवय आहे का की आकारहीन गोष्टी आपल्याला बघायची सवय आहे का? नाही. आपल्याला सगळं जे आपण बघतो त्याला काहीतरी आकार असतो, आणि मग तो आकार असतो, ते रूप असतं, त्याच्यावरून आपण त्याला नाम ठेवतो. तर आपण आपल्या जगण्याची जी पद्धत आहे त्याच्यामध्ये आपल्याला नामरूपाची सवय आहे. मग असं निराकार आहे का काही? आकाश निराकार आहे, हवा वायू त्याला काही आकार असा नाही, पर्टिक्युलर आकार नाही. प्रेम कसं आहे, आपण म्हणतो माझं एका व्यक्तीवर प्रेम आहे, माझं भगवंतावर प्रेम आहे, पण त्या प्रेमाचा आकार कोणी सांगू शकेल का? पण ते आहे. आकार नाही म्हणून प्रेमाला अस्तित्व नाही असं नाहीये, तर प्रेम आहे. वाऱ्याला आकार आहे. जसा एखाद्या फुग्याचा आकार असेल तसा वारा त्याच्यात राहतो. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, ये यथा माम प्रपद्यन्ते तांस तथैव भजाम्यहम् मम वर्तमानो वर्तन्ते मनुष्याः पार्थ सर्वशः. भगवंत म्हणतात मी निर्विशेष आहे, तुम्ही मला ज्या ज्या प्रकारे पाहाल तसा तसा मी दिसतो. कुणी मला विठ्ठलाच्या स्वरूपात बघतात, आकारात बघतात, कुणी शिवाच्या, कुणी देवीच्या. मी स्वतः निर्विकल्प, निर्गुण, निराकार, निर्विशेष असा आहे. पण तुम्ही मला जसं जसं भजाल तसा तसा मी तुम्हाला पावतो, आणि मी तेवढाच पावतो.
आता इथे खरी गोमन, तुम्ही मला जर मर्यादित रूपामध्ये भजाल, म्हणजे असं की तुम्ही निष्काम होऊन जर मला भजाल, निर्गुण निराकार ह्या दृष्टिकोनातून भजाल, किंवा तशा चैतन्याचं विठ्ठलाच्या मूर्तीमध्ये तुम्ही बघाल आणि काही मागणार नाही त्याच्याकडे, थोडं हलकं. काय भगवंत जो आहे खूप सरळ आणि साधा आहे. जसं पाण्याचं असतं, त्याच्यामध्ये तुम्ही रंग मिसळाल तसा तो त्याचा रंग येतो. तर भगवंताकडे काय मागायचं हे आपल्याला समजायला पाहिजे. देणाऱ्याचे हात हजारो, दुबळी माझी झोडी असं म्हणतात गदिम. रामकृष्णांची आणि विवेकानंदांची एक गोष्ट सांगतात की विवेकानंदांची आई खूप आजारी होती आणि ते विठ्ठलाकडे अत्यंत विवल होऊन प्रार्थना करत होते. आणि नंतर मग रामकृष्णांकडे आले आणि म्हणाले की तुम्ही देवीचे इतके भक्त आहात, तुमच्यावर देवी प्रसन्न आहे, तर कृपा करून माझ्या आईची तब्येत ठीक होऊ दे, असं मागणे मागा. तर रामकृष्ण म्हणाले की तू जा गाभाऱ्यात आणि देवीकडे स्वतःच मागणं माग, मी आहेच. विवेकानंद गेले गाभाऱ्यात आणि देवी पुढे उभे राहिले. तिथे उभे राहिले मात्र त्यांना सगळ्याचा विसर पडला. काय मागायसाठी म्हणून मी इथे उभा राहिलो हेच त्यांच्या लक्षात राहिलं नाही. आणि त्या चैतन्य तेजाकडे बघत ते उभे राहिले आणि बाहेर आले. रामकृष्णाने विचारलं, काय आईच्या तब्येती बाबतीत मागितलंस ना? विवेकानंद म्हणाले, मला काहीच सुचलं नाही तिथे, अरे मी हे विसरलोच. रामकृष्ण म्हणाले, जा परत जा आणि माग. विवेकानंद परत गेले आणि परत देवी पुढे उभे राहिले. परत तोच प्रकार. आणि ते विसरूनच जायचे की मी कशासाठी देवीकडे आलो. हा असा प्रकार 3-4 वेळा झाल्यामुळे रामकृष्ण म्हणाले, तू आता काम्य गोष्टी देवाकडे मागायच्या किंवा देवीकडे मागायच्या लायकीचा राहिलेला नाहीस. म्हणजे रामकृष्णांना असं म्हणायचंय की तू आता नालायक राहिलेला नाहीयेस, तुझी लायकी आता वाढली आहे. ते म्हणाले, आता तू काम्य गोष्टी मागायच्या लायकीत तू राहिलेली नाहीयेस. तात्पर्य आहे की आपण सकाम भावनेने देवाकडे गेलो तर आपल्याला तेवढंच मर्यादितच फळ मिळेल. मी निराकार आहे, निर्गुण आहे, मला विशिष्ट रूप नाही, अशी नामरूप नसलेली जी वस्तू आहे ती बुद्धीला समजायला फार कठीण आहे. आणि ज्यावेळी माणूस योगी बनण्याचा प्रयत्न करतो त्यावेळी शेवटपर्यंत ही गोष्ट त्याला छळत असते. योगचित्त वृत्ती निरोधः, ती वृत्ती काही केला जात नाही, पुन्हा कशाला तरी ती वृत्ती पकडून ठेवत असते. आणि म्हणूनच भगवंत गीतेमध्ये म्हणतात की क्लेशो अधिकरस्तेषां अव्यक्तां सक्तचेतसां अव्यक्ता हि गतिर्दुःखम देहवद्भिर्वाप्यते. याचा अर्थ असा आहे की अव्यक्त ब्रह्माच्या उपासनेत
ज्याचे मन गढून गेलेलं आहे त्यांना अधिक कष्ट पडतात. कारण देह असलेल्या मानवी प्राण्यांना, आपल्याला देह आहे, तर आपल्याला अव्यक्त ब्रह्माची प्राप्ती मोठ्या कष्टाने होते असं भगवंतच सांगतायत गीतेमध्ये 12व्या अध्यायात. तिथून भक्तीच्या याला सुरुवात होते खरी 12व्या अध्यायात. म्हणजे इथे असं म्हणायला हरकत नाही की स्वतः भगवंतच भक्तीचा पुरस्कार करतायत. ते सांगतायत की ह्या निर्गुण निराकार ब्रह्माची उपासना करण्यापेक्षा तू विठ्ठलाची मूर्ती म्हणून जे मला काही सगुण रूप दिलेलं आहे त्याची भक्ती कर, अनन्य भावाने भक्ती कर, मी तुला पाहू. आणि ते जास्त सोपं आहे. म्हणजे नाम घेणं हे आजच्या कलियुगामध्ये का श्रेष्ठ मानलं गेलं आहे, नामाची साधना. तर निर्गुण निराकार ब्रह्माची साधना फार कठीण आहे. तर आपण पाहत होतो की खरा मी जो आहे तो निराकार आहे, अरूप आहे. प्रेम जसं निराकार आहे, अरूप आहे, इनटँजिबल आहे, तसा मी आहे. माझं निश्चित स्वरूप असं काही सांगता येत नाही आणि म्हणूनच मी अनिर्वचनीय आहे. असं आजची वेळ संपली. आता पुढच्या वेळी आपण विदुर्व्याप्य सर्वत्र सर्वेंद्रियाणाम त्याच्या या ओळीचं चिंतन करूया. आता आत्मशतक. मनोबुद्ध्यंकार चित्तानि नाहं न चक्षोत्र जिह्वे न च घ्राणनेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न च प्राणसंज्ञो न वै पञ्चवायु न वा सप्तधातुर्न वा पञ्चकोशः न वाक्पाणिपादो न चोपस्थपायु चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे द्वेषरागो न मे लोभमोहो मदो नैव मे नैव मात्सर्यभावः न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मन्त्रो न तीर्थं न वेदा न यज्ञा अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मे मृत्युशङ्का न मे जातिभेदा पिता नैव मे नैव माता न जन्म न बन्धुर्न मित्रं गुरुर्नैव शिष्या चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम्.
अहं निर्विकल्पो निराकाररूपो विभुर्व्याप्य सर्वत्र सर्वेन्द्रियाणि सदा मे समत्वं न मुक्तिर्न बन्धा चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् चिदानन्दरूप शिवोऽहं शिवोऽहम् ॐ पूर्णमदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते ॐ शान्ति शान्ति शान्तिः